सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. माझ्या सर्व संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थी बंधू भगिनींचे शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वप्रथम ज्यांच्या माध्यमानं मला संस्कृत हा विषय शिकता आला त्या माझ्या सर्व गुरुवर्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शन लाभलं अशा त्या माझ्या सर्व गुरुवर्यांना, तसेच आमच्या महागुरूला सुद्धा शतशः कोटी कोटी माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. संस्कृत व्याकरणच्या दृष्टिकोनातून आपल्या समोर सादर करतोय धातुकोश. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असं म्हटलं जातं. धातूंचा अर्थ मराठीत शेवटी ने असा होतो. 2 अक्षरी धातू नेहमी हलंत असतात, 1 अक्षरी धातू हलंत नसतात. आणि क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या किंवा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं. तर त्या दृष्टिकोनातून अट म्हणजे फिरणे, अटती म्हणजे फिरतो किंवा फिरते. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रियापदांवर लिंगांचा परिणाम होत नसतो. तर त्या दृष्टिकोनातून बालकः अटती मुलगा फिरतो, बालिका अटती मुलगी फिरते या अर्थी वापरलं जातं. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी, संस्कृत प्रिय सर्वांनी, रसिक लोकांनी याची दक्षता घ्यायची आहे. अट फिरणे, अटती फिरतो फिरते. अर्ह मिळवणे, अर्हती मिळवतो मिळवते. कुज गुणगुणणे, कुजती गुणगुणतो. म्हणजे हा जो कुज धातू आहे तो पहिल्या गणातला आहे, परस्मैपदी आहे. तर समजा याला जर आपण लट लकाराचे प्रत्यय लावले, ती तह अंती सी थ थ मी वह मह, कुजती कुजतः कुजंती, कुजसी कुजथः कुजथ, कुजामी कुजावह कुजामह. तसेच लंग लकाराचे, लोट लकाराचे, विधिलिंग लकाराचे, त्याचबरोबर रलुट लकाराचे सुद्धा प्रत्यय आपण जोडू शकतो. आणि विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीनं लट, लंग, लोट, विधिलिंग आणि अर्लुट या 5 लकाराच्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण असा अभ्यास करावयाचा आहे. म्हणजे आपण संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून आपल्या गुरुजनांचं, आपल्या आईवडिलांचं आणि आम्हासारख्या ट्युशन क्लासेसवाल्यांचं नाव मोठं करावयाचं आहे. कोणताही विद्यार्थी अगदी सहजरित्या संस्कृत भाषेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आमच्या विद्यार्थी बंधू भगिनींना मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचसाठी पालक हा सुज्ञ आणि जागरूक सुद्धा असणं आवश्यक आहे. कृश कर्ष नांगरणे, या ठिकाणी कर्ष हा धातू आहे. त्याला तीत लट, लंग, लोट, विधिलिंगाचे प्रत्यय जोडले जातात. बाकी कृश या धातूचं त्वांतव्ये, लेबंतव्ये, तुमंतव्ये, त प्रत्यय, तवतू प्रत्यय, कृत्य प्रत्यय, शत्रू शानच प्रत्यय आणि अर्लुट लकार सुद्धा होत असतो. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवायची असते, कारण मूळ धातू आणि त्याच्या पुढचा बदल झालेला थोडासा धातू. अतिशय महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ आम्ही या यूट्यूबच्या माध्यमानं आपल्यासमोर सादर करतोय. क्रीडक खेळणे, शिक्षय कमी होणे, चर फिरणे, जप जप करणे. तर हा धातुकोश आहे, आपण पाहू शकता. रुच रोच आवडणे, आणि रोचते म्हणजे आवडतो. काही धातू परस्मैपदी असतात, काही धातू आत्मनेपदी असतात. ज्या धातूंना फक्त आणि फक्त परस्मैपदी प्रत्यय जोडले जातात त्यांना परस्मैपदी धातू असं म्हटलं जातं. ज्या धातूंना आत्मनेपदी प्रत्यय जोडले जातात त्यांना आत्मनेपदी धातू असं म्हटलं जातं. आणि ज्या धातूंना दोन्ही प्रकारचे प्रत्यय जोडले जातात त्यांना उभयपदी धातू असं म्हटलं जातं. स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. आपल्याला लिखाण करावयाचं असेल तर लिखाण करून घेऊ शकता.
एखादा धातू पहिल्या गडातला आहे, चौथ्या गडातला आहे, 6व्या गडातला आहे, 10व्या गडातला आहे, हे ओळखायचं कसं? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गण ओळखण्याची खूण किंवा चिन्ह त्याला विकरण असं म्हटलं जातं. समजा वरचं उदाहरण आहे स्निह्यती. स्नेह धातू झाला, आलं. आलं की चौथा गण म्हणायचं. कथयती याची विभागणी केली, क्रियापदाची विभागणी 3 गटात होत असते. धातू प्लस विकरण प्लस प्रत्यय. कथ थ हलंत अधिक अधिक ती ऑब्लिक ते दिलेलं आहे, कारण सरासरी 10व्या गडातील धातू हे उभयपदी असतात. 6वा गण पृच्छती. पृच्छ प्लस प्लस ती. आलं पहिल्या गडाचं विकरण 6व्या गडाचं विकरण सुद्धा मग कसं ओळखायचं? तर ज्या धातूचं विकरण येतं त्याला पहिली वेलांटी, पहिला उकार, पहिलं रू असतं, ते धातू 6व्या गडातले असतात. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारे निश्चितपणे आपणाला या गोष्टीचा लाभ होणार आहे, हे आम्हाला वाटतं.